नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या मनात कधी असा विचार आला असेल की माझ्या आयुष्यात एक अशी इच्छा आहे जी मला मनापासून पूर्ण व्हावी असं वाटतं, पण ती कशी पूर्ण होईल हे समजत नाही, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कृपया शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला अशी एक सेवा सांगणार आहे जी फार कमी लोकांना सुचते आणि ज्यांना ती सुचते ते खरे भाग्यवान असतात. आज आपण बोलणार आहोत एका अतिशय पवित्र आणि तितक्याच फलदायी सेवेबद्दल, ती म्हणजे लिखित नाम जपाची सेवा. येणाऱ्या गुरुपौर्णिमेपर्यंत आपण आपल्या इष्टदेवतेचे, आपल्या सद्गुरूंचं किंवा भगवंताचं नाव 1000 वेळा किंवा 10,000 वेळा हाताने लिहून ही सुंदर सेवा पूर्ण करू शकतो. आणि आज मी तुम्हाला अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं समजावून सांगणार आहे, अगदी मनापासून. जसं एक मैत्रिणीशी बोलणं होतं तसं. गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या परंपरेत खूप खास मानला जातो, कारण या दिवशी आपण आपल्या गुरूंच्या चरणी आपली कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांनी आपल्याला जे काही दिलं, ते मार्गदर्शन दिलं, तो प्रकाश दाखवला, त्याबद्दल मनापासून आभार मानतो. आणि या दिवसासाठी लिखित नाम जप ही सेवा खूप सोपी आहे, पण तितकीच मनाला भिडणारी आहे आणि शक्तिशाली आहे. आणि मैत्रिणींनो, ही सेवा प्रत्येकाच्या मनात येत नाही, हे खरं आहे, पण ज्यांच्या मनात खरी तळमळ असते त्यांच्या मनात ही येते. आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडावं मनापासून वाटतं, अशा लोकांच्या मनात ही सेवा करण्याची इच्छा जागी होते. आणि म्हणूनच म्हटलं जातं की भाग्यवान लोकांना ही सेवा करतात, कारण ही इच्छा मनात येणं ही मुळातच एक भाग्य आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लिखित नाम जप म्हणजे नेमकं काय आणि त्यांचं महत्त्व काय आहे. 1001 आणि 10,000 नामजपाची सेवा नेमकी कशी करायची, यासाठी काय साहित्य लागतं आणि योग्य पद्धत कोणती, ही सेवा करताना कोणते नियम पाळायचे, या सेवेमध्ये इच्छापूर्ती कशी होते आणि त्यामागचं खरं रहस्य काय आहे, आणि शेवटी ही सेवा आजच सुरू करण्यासाठी संकल्प कसा घ्यायचा. तर चला सुरुवात करूया. आपल्या शास्त्रामध्ये नामस्मरणाला खूप मोठं महत्त्व दिलं गेलं आहे. मुखाने नामजप करणं जितकं पुण्यकारक मानलं जातं, तितकंच किंबहुना त्याहून थोडं अधिक फलदायी मानलं जातं ते लिखित नामजप. आणि याचं कारणही खूप सुंदर आहे. जेव्हा आपण नाम फक्त मुखाने घेतो तेव्हा आपलं मन अनेकदा इकडे तिकडे भरकटतं, विचार येत राहतात. पण जेव्हा आपण एखादं नाम आपल्या हाताने कागदावर लिहितो तेव्हा आपलं मन, आपली बुद्धी आणि आपला हात हे दोन्ही त्या नामाशी जोडलेले असतात. डोळ्याने आपण जे नाव लिहितो, हाताने ते लिहितो आणि मनातल्या मनात त्याचा उच्चारही करत असतो. त्यामुळे लिखित नाम जपात एकाग्रता खूप सहज साधली जाते. संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, समर्थ रामदास स्वामी यासारख्या अनेक थोर संतांनी नामांचं महत्त्व वारंवार सांगितलेलं आहे. नाम हे भवसागर तारणारं आहे असं म्हटलं जातं. आणि जेव्हा हेच नाव आपण स्वतःच्या हाताने लिहून सेवा म्हणून अर्पण करतो, तेव्हा ती सेवा गुरुचरणी किंवा भगवंताच्या चरणी एक अत्यंत प्रामाणिक आणि श्रद्धेने भरलेलं अर्पण ठरते. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ही सेवा केल्याने आपल्याला अनेक गोष्टींचा लाभ होतो. पहिली गोष्ट म्हणजे मनशांती. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण आयुष्यात आपलं मन सतत अस्वस्थ असतं, सतत विचारांनी भरलेलं असतं. पण रोज थोडा वेळ शांतपणे बसून एकाग्र मनाने नामलेखन केल्याने मन हळूहळू शांत होतं. विचारांची गर्दी कमी होते आणि एक वेगळीच प्रसन्नता आपल्याला जाणवू लागते. दुसरी गोष्ट म्हणजे इच्छापूर्ती. अनेक भाविकांचा असा अनुभव आहे की मनात एखादी चांगली गोष्ट सद्भावनेने भरलेली इच्छा ठेवून श्रद्धेने ही सेवा पूर्ण केली की ती इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग आपोआप सोपा होत जातो. अर्थातच यामागे आपली श्रद्धा, आपली सातत्यपूर्ण साधना आणि गुरुकृपा हे घटक खूप महत्त्वाचे असतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आत्मिक समाधान.
एखादी सेवा मनापासून सुरू करून न कंटाळता सातत्याने पूर्ण करणे हे स्वतःचं एक खूप मोठं यश असतं. आणि ती सेवा पूर्ण झाल्यानंतर जे समाधान मनाला मिळतं ते शब्दात सांगताच येणार नाही. ते फक्त अनुभवायचं असतं. म्हणून पुन्हा एकदा सांगते, ही सेवा करण्यासाठी संधी मिळणं, त्यासाठी मनात इच्छा निर्माण होणं हेच खरं भाग्याचं लक्षण आहे. कारण अनेकांना ही संधी असूनही ते या मार्गाकडे वळत नाहीत आणि जे वळतात तेच खऱ्या अर्थाने भाग्यवान असतात. आता आपण पाहूया की ही सेवा सुरू करण्यासाठी नेमकी काय तयारी करावी लागते. सर्वात प्रथम एक स्वच्छ आणि चांगल्या दर्जाची वही किंवा नामलेखन पुस्तिका घ्या. बाजारात नामलेखनासाठी खास तयार केलेल्या पुस्तिका सहज मिळतात, ज्यात कोरे चौकोन असतात आणि त्यात तुम्ही सुबक अक्षरात नाव लिहू शकता. वहीसोबतच एक चांगली पेन किंवा पेन्सिल घ्या. पारंपरिक पद्धतीत लाल किंवा काळ्या शाईचा वापर केला जातो, पण याबाबत तुम्ही तुमच्या कुलाचाराप्रमाणे किंवा तुमच्या गुरूच्या सांगण्याप्रमाणे निर्णय घ्यावा. तुम्ही कोणतं नाव लिहायचं आहे हे तुमच्या इष्टदेवतेवर किंवा तुमच्या गुरूवर अवलंबून आहे. काही जण श्रीराम लिहितात, तर काही जण श्रीकृष्ण. काही जण आपल्या सद्गुरूंचं नाव लिहितात, तर काही जण ओम नमः शिवाय सारखं मंत्र निवडतात. तुमच्या मनाला जे नाव सगळ्यात जवळचं वाटतं, त्यावर तुमचा खोल श्रद्धा आहे, तेच नाव तुम्ही निवडा. कारण श्रद्धा हाच या सेवेचा खरा पाया आहे. आणि कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी संकल्प घेणे हे खूप महत्त्वाचं असतं. एका शुभ दिवशी सकाळी स्नान करून देवासमोर किंवा गुरूंच्या प्रतिमेसमोर शांतपणे बसून हा संकल्प करावा. मी आजपासून गुरुपौर्णिमेपर्यंत श्रद्धेने आणि नियमितपणे 1001 वेळा किंवा 10,000 वेळा हे नाव लिहून ही सेवा पूर्ण करेन. या सेवेद्वारे मला जे मनापासून हवं आहे ते सद्भावनेने पूर्ण व्हावं आणि माझ्या मनाला शांती लाभावी अशी मी प्रार्थना करते. हा संकल्प मनापासून आणि स्पष्ट शब्दात घ्यावा. गुरुपौर्णिमेपर्यंत किती दिवस उरले आहेत हे पाहून त्यानुसार रोज किती वेळा नाम करायचा याचं थोडं गणित करून घ्या. समजा 30 दिवस उरले असतील तर तुम्हाला 10,000 नामजप करायचा आहे, तर रोज साधारण 334 वेळा नाव लिहावं लागेल. 1001 साठी हे प्रमाण खूपच कमी असतं. त्यामुळे अगदी थोड्या दिवसातही ते सहज पूर्ण होऊ शकतं. आणि रोजचं लक्ष आधीच ठरवून घेतलं की सेवा वेळेत आणि सहजपणे पूर्ण होते. शेवटच्या क्षणी घाई करावी लागत नाही. आता प्रत्यक्ष सेवा कशी करायची हे थोडं सविस्तर पाहूया. शक्यतो रोज एकाच वेळी आणि एकाच शांत जागी बसून ही सेवा करायची. पहाटेची वेळ किंवा सकाळची प्रसन्न वेळ यासाठी सगळ्यात चांगली मानली जाते, कारण त्यावेळी मन शांत असतं आणि एकाग्रता खूप सहज साधते. बसण्यापूर्वी हातपाय स्वच्छ धुवा. शक्य असल्यास देवासमोर एक दिवा लावा. 2 मिनिटं डोळे मिटून शांत बसा. दीर्घ श्वास घ्या आणि आपल्या गुरूंचं किंवा इष्टदेवतेचं प्रेमाने स्मरण करा आणि मगच नामलेखाला सुरुवात करा. वहीत सुबक आणि वळणदार अक्षरात नाव लिहायला सुरुवात करा. घाईघाईने किंवा अस्ताव्यस्त अक्षरात लिहू नये. प्रत्येक नाव लिहिताना मनात त्या नावाचा जप जागृत ठेवा, म्हणजे फक्त यांत्रिकपणे हात चालवू नका, तर मनही नामाशी पूर्णपणे जोडलेले असावं. एका बैठकीत जितकं सहज आणि एकाग्रतेने लिहिता येईल तितकंच लिहा. संख्या पूर्ण करायच्या घाईत सेवेचा खरा भाव हरवू नये याची काळजी नक्की घ्या. प्रत्येक पानाच्या शेवटी किंवा प्रत्येक ओळीनंतर किती नाव लिहायचं हे मोजून ठेवा. यासाठी एक वेगळी वही किंवा डायरी ठेवली तर एकूण आकडा लक्षात ठेवणे खूप सोपे होत जातं. आणि जर एखादा दिवस चुकला तर अजिबात निराश होऊ नका. दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रेमाने सुरुवात करा आणि उरलेले लक्ष थोडं वाढवून पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कारण या सेवेत सातत्य महत्त्वाचं आहे,
परिपूर्णता नाही. नामलेखन करताना शक्यतो मौन पाळणे चांगलं असतं, म्हणजे त्यावेळी इतरांशी उगाच बोलणं टाळावं. आणि शक्य असेल तर उपवासाच्या किंवा सात्विक आहाराच्या दिवशी आणि एकाग्रतेने ही सेवा करता येते. ही बाई अत्यंत पवित्र समजून जपून ठेवावी. तिचा कुठेही अनादर होणार नाही याची पूर्ण काळजी घ्यावी. आणि घरातल्या इतर सदस्यांनाही यात सहभागी करून घेता येतं. विशेषतः लहान मुलांना ही सवय लहानपणापासूनच लावावी, तर त्याच्यातही श्रद्धा आणि एकाग्रता दोन्ही वाढतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा त्याआधी सेवा पूर्ण झाली की ती वही गुरूंच्या चरणी किंवा देवासमोर प्रेमाने अर्पण करावी. शक्य असल्यास आरती करावी, नैवेद्य दाखवावा आणि मनापासून कृतज्ञता व्यक्त करावी. काही जण ही वही मंदिरात किंवा गुरुस्थानी सुपूर्द करतात, तर काही जण ती स्वतःजवळ पूजाघरात प्रेमाने जपून ठेवतात. आता एक खूप महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया, आणि तो म्हणजे इच्छापूर्तीचा. अनेक भाविकांना असं वाटतं की ही सेवा केली की लगेच अगदी यांत्रिकपणे इच्छा पूर्ण होईल. पण हे नक्की लक्षात ठेवा, कोणतीही उपासना ही एक साधना आहे, ती काही चमत्कारिक उपाय नाही. या सेवेमागचा खरा उद्देश आहे आपलं मन शुद्ध करणे, आपली श्रद्धा आणि अधिक दृढ करणे आणि आपल्या इच्छांना एका सात्विक दिशेने वळवणे. जेव्हा आपण मनापासून नियमितप्रमाणे आणि श्रद्धेने ही सेवा करतो, तेव्हा आपल्या मनातील नकारात्मकता, अस्वस्थता हळूहळू कमी होत जाते आणि मन तेव्हा शांत, स्थिर आणि सकारात्मक होतं. तेव्हा आपल्या आयुष्यातल्या अनेक अडचणींकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलतो आणि यातूनच अनेकदा आपल्याला मार्ग सापडतात, अडचणी सुटत जातात आणि जे खरोखर आपल्या हिताचं आहे ते हळूहळू आयुष्यात घडून येतं. म्हणून ही सेवा करताना मनात इच्छा जरूर ठेवा, पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्व द्या ती सेवा श्रद्धेने आणि निस्वार्थ भावनेने पूर्ण करण्याला. जे व्हावे ते माझ्या हिताचंच व्हावं, अशी भावना मनात ठेवली की गुरुकृपेने योग्य तेच घडतं, असा अनेक भाविकांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा सांगते, ही सेवा करण्याची इच्छा मनात येणं, त्यासाठी वेळ काढणं आणि त्रिश्रद्धा पूर्ण करणं हे स्वतःचं एक खूप मोठं भाग्य आहे. कारण ही सेवा आपल्याकडे बाह्य गोष्टींपेक्षा आंतरिक समाधानाकडे प्रेमाने घेऊन जाते. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, आज आपण पाहिलं की गुरुपौर्णिमेपर्यंत 1001 किंवा 10,000 लिखित नामजपाची सेवा कशी करायची, त्यासाठी काय तयारी करायची, कोणते नियम पाळायचे आणि ही सेवा आपल्या आयुष्यात कशी सकारात्मक बदल घडवू शकते. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, आकडा गाठणं हे नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ.